नमस्कार. लोकवृत्तमध्ये आपलं स्वागत. 6 वर्ष थकलेले 30 लाख 2 तासात वसूल. सातारा नगरपालिकेचा गुलबहार हॉटेलला दणका. सातारा पालिकेच्या दणक्यानंतर थकीत 30 लाख रुपये भरले. गुलबहार हॉटेलचं सील काढलं. धनादेश न वाटल्यास गुन्हा दाखल करणार मुख्याधिकारी अभिजित बापट यांचा इशारा. तब्बल 29 लाखांच्या थकबाकी प्रकरणी सातारा पालिकेच्या वसुली विभागाकडून बुधवारी सकाळी सुधाकर शानबाग यांचं गुलबहार हे हॉटेल सील करण्यात आलं. या कारवाईनंतर संबंधित मिळकतदाराकडून 2 लाख रुपये रोख तर उर्वरित रकमेचे धनादेश पालिकेत जमा करण्यात आल्यानं सायंकाळी हॉटेलचं सील काढण्यात आलं असलं तरी धनादेश न वाटल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी दिला आहे. सातारा पालिकेकडून शहरातील मिळकतदारांना पाणीपट्टी आणि घरपट्टीची बिलं दिली जातात. थकबाकीदारांना ही नोटीस बजावून बिल वेळेत जमा करण्याच्या सूचना केल्या जातात. अनेक मिळकतदार नोटीस हातात पडताच कर भरून रिकामे होतात, तर काही जण याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे थकबाकी आणि त्यावरील शास्तीचा आकडा वाढत जातो. सातारा शहरातील अनेक व्यावसायिकांकडे पालिकेची मोठी थकबाकी आहे. अशा व्यावसायिकांची वसुली विभागानं यादी तयार केली असून त्यांना नोटीस बजावण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. 1 डिसेंबर रोजी सुधाकर शानबाग यांना गुलबहार हॉटेलच्या 29,33,000 रुपयांच्या थकबाकी प्रकरणी नोटीस बजावण्यात आली होती. मुदत देऊनही या नोटिसीचा कोणताही प्रतिसाद न देण्यात आल्यानं बुधवारी सकाळी वसुली विभाग प्रमुख उमेश महादार यांच्या उपस्थितीत वसुली पथकाकडून संबंधित हॉटेल सील करण्यात आलं. या कारवाईनंतर संबंधितांकडून थकबाकीच्या एकूण रकमेपैकी 2 लाख रुपये पालिकेत रोख स्वरूपात भरण्यात आले, तर उर्वरित रकमेचे धनादेश देण्यात आले. यानंतर सायंकाळी 7 वाजता हॉटेलचे सील काढण्यात आलं. या कारवाईनंतर 6 वर्ष थकलेले 30 लाख रुपये 2 तासात वसूल केल्याची जोरदार चर्चा सातारा शहरात रंगली आहे. हे होतं आजचं वेचक आणि वेधक लोकवृत्त. पाहत रहा लोकवृत्त.